आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत। आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना धनगर आरक्षणासाठी एक पत्र जे आहे ते लिहिलेलं आहे। पत्रामध्ये तुम्ही दोन मागण्या केल्या आहेत। एक म्हणजे नगरचं नामांकन जे आहे ते अहिल्यानगर करावं आणि दुसरं म्हणजे धनगर आरक्षणासाठी सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलावीत। मात्र त्याच भाजप सरकारसोबत तुम्ही जवळपास आता 3 वर्ष झालं सत्तेमध्ये होतात। भाजपच्याच काळामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला नाही अशा पद्धतीची टीका करण्यात। बघा, भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही आहोत। भारतीय जनता पार्टीच्या काळामध्येच आम्हाला मदत होते। तुम्ही हा सगळा नीटपणे विषय समजून घेतला। 2017ला आमची केस हायकोर्टामध्ये दाखल झाली। 2017 ते 2019 पर्यंत 31 सुनावण्या झाल्या। 2019 नंतर हे सरकार जाईपर्यंत उद्धव साहेबांचं म्हणजे पवारांच्या नेतृत्वाखालचं तर तेव्हा 20 तारखा झाल्या आणि परत देवेंद्रजी सत्तेत आल्याच्या नंतर आता आमच्या 21 तारखा झालेल्या आहेत। आणि त्यामुळं आमचं सरकारकडे इतकेच मागणं आहे की आत्ता तुम्ही या सगळ्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून धनगर समाजाची केस जी हायकोर्टामध्ये चालू आहे या केसची सुनावणी डे टू डे घ्या आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवून द्या। कारण आता लोकांच्यामध्ये प्रचंड तीव्र भावना आहेत महाराष्ट्रामध्ये आणि लोक आता वेगवेगळी आंदोलनं करतायत। रोज तहसील समोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, कुठं रास्ता रोको, कुठं मोर्चा, असे सगळे उपोषण कुठं, तर हे आंदोलनं सुरू आहेत। तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी हीच मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण हा विषय गांभीर्यानं घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही उपाययोजना लागतात त्या सगळ्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे मी तसं पत्रही दिलं आहे। दुसरा तुम्ही जो विषय विचारला तो अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर करावं अशी आमची मागणी होती। मी सरकारचं अभिनंदन यासाठी करेन की तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय 31 मेला चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीला उपस्थित होते आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली। तर माझी मागणी त्यांच्याकडे अशी आहे की आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, त्या पद्धतीनं ताबडतोब कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं तसा निर्णय घेऊन शिक्कामोर्तब करावं ही आमची मागणी। राज्य सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलली नाहीत तर तुम्ही तुमच्याच सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनासाठी बसणार? राज्य सरकारनं जर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य पावलं नाहीत उचलली तर मी समाजाच्या सोबत आहे। समाजाबरोबर जे आंदोलन होईल त्या आंदोलनात मी सहभागी होईल। पण मी सरकारला इतकंच सांगतो की जाट समाजाचं ज्या पद्धतीनं आंदोलन झालं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन धनगर समाजाचं महाराष्ट्रामध्ये होईल। धनगर समाजाच्या भावनांचा आता अंत पाहू नका, ताबडतोब निर्णय ह्या विषयावरती सरकारनं घ्यावा अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती आहे। गोपीचंद पडळकरांसाठी भाजप महत्त्वाचे आहे की धनगर समाज? माझा समाज महत्त्वाचा आहे, नंतर भाजप। समाज सोडून मी काही करू शकत नाही कारण मी समाजामुळेच उभा आहे। भारतीय जनता पार्टीसाठी मी पूर्णवेळ काम करतोय, 24 तास कार्यकर्ता म्हणून काम करतोय। पण मी ज्या समाजातून आलोय, ज्या प्रश्नावरती मला लोकांनी पाठबळ दिलंय त्या प्रश्नासोबत आणि समाजासोबत मी आहे आणि नंतर भारतीय जनता पार्टीसोबत। जसं भाजपाचं स्लोगन आहे फर्स्ट नेशन, सेकंड पार्टी आणि थर्ड मी, तसं पहिल्यांदा समाज, नंतर पार्टी आणि नंतर मी, त्यामुळे मी समाजासोबत आहे। जे चौंडी इथं आंदोलन सुरू होतं यशवंत सेनेचं, त्या यशवंत सेनेच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया त्यांनी भेट दिली आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भाजपवरती टीका केली की भाजपनं आतापर्यंत अनेक समाजाला फसवलंय तसं धनगर समाजाला सुद्धा फसवण्याचं काम भाजप। ही लबाड लांडग्याची लेख बोलते, त्या विषयावरती फार काय लक्ष देण्याची आवश्यकता नाही। तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या, लोकांच्या चपल्या फाटल्या, तुमच्या बापांनी, तुम्ही, तुमच्या भावांनी, पुतण्यांनी, कुणीच तिकडं बघितलं नाही। तुम्ही जास्त पुळका आणायची गरज नाही। आता आमची लोक सगळी हुशार झालेली आहेत, मुलं सगळी हुशार झालेली आहेत, त्यामुळं त्यांनी काय सजेशन करावं, लोकांची त्यांच्याविषयीची भावना ती त्यांनाही माहीत आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे काय बोलल्या, शरद पवार काय बोलले, अजित पवार, ह्याला काय आम्ही काढायची किंमत देत नाही आणि त्यांची भावना ओटात एक आणि पोटात एक असते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये। त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला जी मदत केलेली आहे, आता केस चालवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मागच्या 3-4 महिन्यामध्ये 2 डॉक्युमेंट फार महत्त्वाचे होते जे हायकोर्टामध्ये दाखल करणं गरजेचं होतं, ते सरकारनं मदत केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आता आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही डे टू डे तारखा लावा आणि आमची केस निकाली काढून द्या, हे सगळा विषय संपून जाईल आणि आम्ही आता एकदम निकालाच्या जवळ आलो आहे, अंतिम टप्प्यामध्ये। मागं जर केस चालली असती तर मागच्या महिन्यातच हा निकाल झाला असता। 1-2 महिन्यामध्ये निकाल लागू शकतो। तर सरकारनं या सगळ्या विषयात गांभीर्यानं घ्यावं। धनगर समाजाचं जे रास्त मागणी आहे आणि जो गेल्या अनेक वर्षापासूनचा अन्याय आहे तो अन्याय
दूर करण्यास सरकारकडून मदत होईल. नसेल तर आम्ही हायकोर्टातून जिंकणारच आहे. परत सरकारला त्याचा काही उपयोग होईल असं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे. मात्र उपमुख्यमंत्री राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांना तुम्ही पत्र दिलेलं नाही. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही अजित पवारांना मानत नाहीत किंवा अजित पवारांच्या माध्यमातून काम होणार नाही असं वाटतं? नाही, त्यांची भावना आमच्याविषयी स्वच्छ नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याचं गरज नाही. लबाड लांडग्याचा लबाड पिल्लू आहे ते, त्यांना आम्ही मानत नाही. त्यामुळे मी त्यांना कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही द्यायची काही आम्हाला आवश्यकता वाटत नाही आहे. त्यामुळं ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे. शेवटचा प्रश्न, धनगर समाजातलेच काही नेते जे आहेत ते तुमच्यावरती टीका करतात किंवा देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतात की धनगर समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी, विशेषतः तुमच्या नावाचा उल्लेख केला जातो आणि देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा स्पष्टपणे नाव घेतलं. बघा, टीका होत राहते, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे. मुळात आमचं 70 वर्ष हेच म्हणणं असायचं की राज्यात धनगड आणि धनगर रचडं झाले. पहिल्यांदा सरकारनं ॲफिडेविट हायकोर्टामध्ये दाखल करून दिलं की राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, आहेत ते रवाले आहेत, धनगरच आहेत. त्यामुळे आमची लढाई फार महत्त्वाची होती. तिथं सरकारनं सरकारची बाजू ठाम मांडली. सरकार गेलं, परत सरकार आलं. आत्ता सरकार आल्यानंतर सुद्धा सरकारनं भूमिका बदलली नाही. आत्ताच हायकोर्टामध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट, ते मला ओपन सांगता येणार नाही, परंतु काही महत्त्वाची डॉक्युमेंट हवी होती आणि त्यामध्ये तर प्रचंड अंतर्गत काही विरोध होता. तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते डॉक्युमेंट हायकोर्टामध्ये सादर केली. आता आम्हाला एकच फक्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये सरकारचं लेखी म्हणणं हायकोर्टात द्यायचं आहे, तेवढाच विषय राहिला आहे. बाकी सगळ्या विषयात देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केली आहे. माझ्यावरती कुणी टीका करत असेल तर त्याविषयी मला काही बोलायचं नाही, पण माझा हेतू लोकांना माहीत आहे, सामान्य लोकांना माहीत आहे की मी आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय पद्धतीनं काम करतो ते लोकांना माहीत आहे. शेवटचा प्रश्न, परत एक राजकीय प्रश्न आहे. रोहित पवार असं म्हणतात की शरद पवार हे भाजपचे बाप आहेत आणि भाजपची खेळी जी आहे ती शरद पवारांनी आधीच ओळखलेली होती. शिवसेनेमध्ये त्यांनी फूट पाडली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची खेळी. रोहित पवारला हे माहीत नाहीत, शरद पवारासारखे 500 लोक भारतीय जनता पार्टीत आहेत ऑल इंडियामध्ये. हे कुठल्या कोपऱ्यात पिल्लू बसेल हे पण कळत नाही, परंतु चला महाराष्ट्रात चालतं त्यामुळे ते बोलत राहतात. आता त्यांचं भावनिक टायमिंग आहे, रडायची वेळ आहे, लोकांना जरा इमोशनल करायची वेळ आहे, पण त्याचा आता शेवटचा राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग आहे. त्यामुळे पुढं तुम्हाला 2024लाच हे दिसतील, 29ला परत हा पक्ष आणि ही लोक कुठं तुम्हाला दिसणार नाहीत. आपण पाहतोय की 2024 नंतर हा पक्ष आणि हे लोक जे आहेत ते दिसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विनोद सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.